या बातमीपत्राचे प्रायोजक आहे डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, पत्ता मुरारजी पेठ सिटी पार्क शेजारी सोलापूर। एक घर एक झाड उपक्रमाचा शुभारंभ। डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या संकल्पनेतून 5000 रोपांचे मोफत वितरण। वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक व पश्चिम महाराष्ट्र व पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोटे यांच्या संकल्पनेतून एक घर एक झाड हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी अक्कलकोट रोड येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज परिसरात वॉकिंग ट्रॅक येथे उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंडाल यांची प्रमुख उपस्थिती होती। मात्र संपूर्ण उपक्रमाचे केंद्रबिंदू ठरले ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, ज्यांनी हरित सोलापूर सुंदर सोलापूर या संकल्पनेतून शहर हरित करण्याचा संकल्प मांडलाय। डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या पुढाकारातून शहरात तब्बल 5000 वृक्षांचे मोफत वितरण करण्यात आले। प्रत्येक घरात किमान एक झाड असावे या उद्देशाने कदम, गुलमोहर, पिंपळ यांसारखी 8 ते 10 फुटी वृक्षरोपे नागरिकांना मोफत देण्यात येणार असून त्यांची निगा राखण्यासाठी विशेष नियोजनही करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन केले। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी पर्यावरण संवर्धन ही आता काळाची गरज बनली असून समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे मत व्यक्त केले। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत नागरिक, युवक, स्वयंसेवक आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले। महापौर विनायक कोंडाल यांनी सोलापूर ग्रीन मिशनच्या कार्याला महानगरपालिकेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी वनमित्र प्रवीण तळे यांनी वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले, तर माजी प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली यांनी आभार प्रदर्शन केले। एक घर एक झाड या संकल्पनेतून डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांनी हरित सोलापूरच्या दिशेने मोठे पाऊल उचलल्याची चर्चा कार्यक्रमात रंगली आहे। माझे सर्व प्रिय सोलापूरकर नागरिकांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार। आजचा हा कार्यक्रम केवळ वृक्ष वाटप कार्यक्रम नाही आहे, हा आपल्या सोलापूरच्या भविष्याचा संकल्प आहे। ही आपल्या पुढच्या पिढीला दिलेली हिरवाईची भेट आहे आणि ही आपल्या मातृभूमीप्रती आपली असलेली जबाबदारी आहे। मित्रांनो, आपल्याला आज माहिती आहे की जगभरात तापमानाची वाढ होत आहे आणि त्यामुळे पाणी टंचाईचं गंभीर होत चाललेली आहे आणि प्रदूषणामुळे अनेक आजार वाढत आहेत। आणि या सर्व समस्यांवर सर्वात सोपं उपाय जर कुठला असेल आणि जो नैसर्गिक आहे असा कुठला उपाय असेल तर तो म्हणजे आहे झाड। म्हणूनच आम्ही एक घर एक झाड हा उपक्रम सुरू करत आहोत। प्रत्येक घरात समोर जर एक झाड लावलं आणि प्रत्येक कुटुंबाने जर एक झाडाची काळजी घेतली तर काही वर्षांनी आपल्याला सोलापूरचा चेहरा बदललेला दिसेल। विनायक दादा, आपल्याला सांगू इच्छितो की सोलापूरचं साधारणतः 180 स्क्वेअर मीटर जागा आहे आपली शहराची फक्त, आणि इकोलॉजिकल सर्वे जे आहे त्या सर्वेनुसार साधारणतः 33% वृक्ष आपल्याकडे लागवड व्हायला पाहिजे, पण आपल्याकडे 15% पेक्षाही कमी लागवड सोलापुरात होते। तर साधारणतः आपल्याला 10 ते 15 लाख झाडांची लागवड पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये करणं गरजेचं आहे। आपण आता सध्या माध्यमातून ऐकत असताल की सुपर एल निनो किंवा जो दुष्काळ आपला भाग आहे, तर हा जर गंभीर म्हणजे समस्या होत जाईल जर आपण आजच वृक्ष लागवड आपण केली नाही तर। म्हणूनच आम्ही आज 5000 रोप मोफत देत आहोत। पण खरं सांगायचं झालं तर आम्ही फक्त रोप देत नाही आहोत, आम्ही आशा देत आहोत, आम्ही शुद्ध हवा देत आहोत आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, सुरक्षित भविष्यासाठी एक हिरवा वारसा निर्माण करत आहोत। देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी उपस्थित सर्व पर्यावरण प्रेमी आवर्जून आलेले वनमित्र प्रवीणजी तळे आज या उपक्रमाला उपस्थित राहत असताना मला निश्चितच या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे साहेबांचा आभार मानू इच्छितो। आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की सोलापूर शहर म्हणजे उन्हाच्या तीव्रतेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये प्रथम 3 मध्ये 5 मध्ये येणारा हा शहर आहे। विशेषतः
या शहरामध्ये वृक्ष लागवडीवरती मोठ्या प्रमाणे काम होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आज संपूर्ण जगाचा विचार करता जे काही परिणाम पर्यावरणाच्या बदलामध्ये ऋतूमध्ये होत आहेत आणि आता खऱ्या अर्थाने कुठंतरी ही एक गरज आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःची जबाबदारी स्वीकारत आपण जर आताच वृक्षारोपण केलो नाही तर येणाऱ्या काळात याचा मोठा परिणाम आपल्या शहरावरती राहू शकतो. आणि कुठंतरी प्रत्येक सामाजिक कार्याची मला वाटतं एक सुरुवात कुणीतरी केली तर त्याचा आदर्श इतरजण घेत असतात. मग समाजात काम करणारे राजकारणी लोकप्रतिनिधी असतील, वैद्यकीय क्षेत्रातले लोक असतील, विधी क्षेत्रातले लोक असतील, ज्यांना कोणालाही समाजात जो एक मानणारा वर्ग असतो अशा लोकांकडनं जर असे सामाजिक उपक्रमाचे आदर्श निर्माण होत गेले तर निश्चितच सामान्य लोकांमध्ये अतिशय चांगला संदेश यातनं जातो. आता अनेकांना वाटेल की 5,000 रोपं लावले म्हणजे काय शहर पूर्ण थंड होणार आहे का? तर मी म्हणेल की एक सकारात्मक सुरुवात डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. आपण प्रत्येकाने जर एक झाड लावलं तर आपले मित्र परिवार, आपले नातेवाईक हे सुद्धा आपल्याकडनं प्रेरणा घेतील आणि त्यांनी सुद्धा या वाढदिवस असेल, घरातल्या कुठल्या पुण्यतिथीचे विधी असतील, अन्य कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाच्या दिनी जर आपण वृक्षारोपण केले तर एक चांगला बदल या ठिकाणी घडू शकतो. म्हणजे 5,000 रोपं, 5,000 झाडं लावायचं काम ते करतात. आज देश ज्या पद्धतीनं वाढायला लागला आहे, म्हणजे सिमेंटचं जंगल ज्याला म्हणतो हे वाढायला लागलं आहे. विकास कामं होत असताना आज म्हणजे परत माणूस ग्रीन एनर्जी म्हणजे पूर्वी ज्या पारंपरिक ऊर्जा स्रोत जे होते त्याच्याकडे आपण वळतोय. म्हणजे जग कसं पोल्युशन कमी करता येईल, टेम्परेचर कसं कमी करता येईल, जिथं जिथं झाडं लावले, ज्या झाले तिथं पावसाचं प्रमाण, तिथलं टेम्परेचर, हा एकूण पर्यावरणाचं समतोल राखण्याचं काम जे झाडं करतात. या सिद्धरामेश्वरांच्या भूमीत डॉक्टर साहेबांनी तुम्ही जे काम केलं ते खूप कौतुकास्पद आहे. डॉक्टर साहेबांचा मुलाचं नाव की म्हणून डॉक्टर साहेब तुमचा निर्णय खूप स्तुत्य आहे. तुमच्या निर्णयाला, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. एवढ्या 44-45 डिग्रीमध्ये तुम्हाला जास्त न बसवता एवढ्या उन्हात तुम्ही बसलात, तुमचेही सगळ्यांचे आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांचं विशेष कौतुक करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय. वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असताना वाढते प्रदूषण असेल, तसेच वाढते प्रदूषण व पाण्याची टंचाई व सर्व हे प्रदूषणामुळं आपण झाडं लागवड करणं हे खूप अत्यंत या ठिकाणी गरजेचं असताना ही गरज ओळखून डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे सर यांनी या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. या कार्यक्रमाला असलेले व्यासपीठ, आज आपल्याला माहिती आहे की सोलापूर शहरामध्ये आज आपला भाग सोलापूर शहर हा महाराष्ट्रामध्ये 3 किंवा 4 क्रमांकावर या ठिकाणी येतो. वृक्ष लागवड करणं हे अत्यंत गरजेचं असताना आपण वर्षभरात जवळपास 4 ते 5 कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने आपण नेहमी या ठिकाणी घेत असतो. आणि विशेष कौतुक डॉक्टर साहेबांचं असं करावं लागेल, 3 ते 4,000 झाडं ह्या आपल्या सोलापूर शहरवासियांना ते या ठिकाणी मोफत म्हणून या ठिकाणी ते देणार आहेत आणि त्याची फक्त काळजी, संवर्धन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर साहेबांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की विरांश सूर्यप्रकाश पर्यावरण आहे, आपण पर्यावरण निश्चित या ठिकाणी आपण लागवड करून आपण त्याचं संवर्धन करू अशी माझी खात्री आहे. आणि आपल्याला आमदार साहेबांना या ठिकाणी एक सांगू इच्छितो की आपले देवेंद्रदादा कोटे साहेब शहरमध्येचे जे आमदार आहेत, आपल्याला या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून 5 कोटीचा निधी या ठिकाणी आणून या ठिकाणी आपल्याला वॉकिंग ट्रॅक असेल, लोकांना या ठिकाणी सकाळी जे आपण व्यायाम करतो, काही लोक वल्ल्याळ ग्राउंडला जातात, काही लोक या ठिकाणी जरी आले सकाळी 1 किलोमीटरचं वॉकिंग या ठिकाणी लोकांचं होणार आहे. आणि निश्चित फूड कोर्ट जे आहे आपलं कर्णिक नगरचं ते या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी आयुक्त साहेब या ठिकाणी येणार होते, पण आयुक्त साहेब येऊन घोषणा करणार होते आमदार साहेब, तर ते डेन्मार्क दौरे असल्यामुळे ते या ठिकाणी आले नाही, म्हणजे त्यांना येता आलं नाही. आणि या ठिकाणी आपण जर फूड कोर्ट या ठिकाणी तयार केलं तर अनेक लोकांना इकडची रेलचेल करण्यास या ठिकाणी लोकांचं या ठिकाणी वर्दळ या ठिकाणी वाढणार आहे. सोलापूर शहरातील नामवंत असलेल्या डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर
डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट व GI एंडोस्कोपिस्ट सोलापूर, पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ. आमच्या इथे लिव्हरचे विकार व सर्व प्रकारच्या काविळीवरील उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर याच्यावर योग्य उपचार, जुलाब, बद्धकोष्ठता, संडासमधून रक्तस्राव, गिळण्याच्या त्रासावर उपचार, रक्ताची उलटी, नाणी, खिळे वगैरे पोटात गेलेल्या वस्तू दुर्बिणीद्वारे बाहेर काढणे, अपचन, भूक मंदावणे अशा आजारावर उत्तम उपचार फक्त आणि फक्त डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटरमध्ये. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर मध्ये उपलब्ध सुविधा गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरांवरील तपासणी व उपचार, कोलोनोस्कोपी, मोठ्या आतडीच्या विकारांवरील तपासणी व योग्य उपचार, ERCP, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडांच्या आजारासाठी तपासणी व उपचार आणि सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये फायब्रोस्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅबची सोय, फार्मसी, ICU, जनरल वॉर्ड, स्पेशल रूमची सुविधा, ॲडमिटची सोय व सुविधा. पत्ता 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळ्यासमोर, हॉटेल सिटी पार्क शेजारी, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 0217 26 27 004. आजच भेट द्या.